प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र पूर्ण नावामध्ये पुन्हा एकदा मी प्रत्येकाचं आजच्या या उद्धारच्या उपासनेमध्ये स्वागत करत आहे. आज आपण प्रेषितांची कृत्य याचा 4था अध्याय वचन 36 आणि 37 याच्यावर मननचिंतन करणार आहोत. कारण की मागील 2 रविवार आपण प्रेषितांच्या कृत्यांचा अभ्यास करत असताना 50व्या दिवशी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आलं ह्याच्या संदर्भात आम्ही जाणून घेतलं. ज्यावेळेस पवित्र आत्म्याचं सामर्थ्य शिष्यावर उतरलं त्यावेळेस पहिला चमत्कार मंडळीच्या माध्यमातून आपण पाहिलं की सुंदर दरवाजाजवळ पेत्राने एका लंगड्याला बरं केलेल्याचा आम्ही पाहतो. आणि आज आम्ही पाहणार आहोत की प्रेषितांची कृत्य 4था अध्याय 36 आणि 37मध्ये एका मनुष्याविषयी लिहिलेले प्रियानं पवित्र शास्त्र. आणि या जगामध्ये सुद्धा असे असंख्य लोक आहेत की ज्यांची वाहवा किंवा जे कधीच फ्रंट स्टेजला नसतात तर बॅक स्टेजला राहून त्यांचं काम खूप असतं, परंतु कालाच्या ओघामध्ये किंवा त्यांच्या कृतीचं प्रकटीकरण आम्हास होत नाही आणि ते तसेच या भूतकाळात निघून जातात किंवा इतिहासात सामावले जातात. परंतु त्यांचं कार्य जरी आम्हाला दिसत नाही तर स्वर्गामध्ये उपस्थित असलेला आमचा परमेश्वर पाहत आहे. त्या प्रत्येक कार्याचं गौरव परमेश्वर करू इच्छितो. त्याच्यामुळे पुष्कळ वेळा आम्हाला वाटतं की अरे आम्ही इतकं करतो परंतु आम्हाला कोणी पाहत नाही, परंतु आमचा परमेश्वर आमच्या कृत्याचं जाणीव ठेवून असतो. आणि असाच एक मनुष्य आहे प्रियानो पवित्र शास्त्रात ज्याच्याविषयी आम्हाला थोडक्यामध्ये वेगवेगळ्या पत्रांमध्ये प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पाहावयास भेटतं. त्याचं नाव आहे बर्नबस, ज्याचं खरं नाव आहे लेवी होता, त्या म्हणजे योसेफ होतं त्याचं खरं नाव. आणि त्याला पुढे बर्नबा हे नावसुद्धा पडलेलं आहे. तो प्रेषित होता, म्हणजे ही वॉज अ ॲपोस्टल. आणि त्याच्या नावाचा अर्थ आहे सन ऑफ एक्झॉर्टेशन किंवा सन ऑफ कन्सोलेशन, किंवा जो एखाद्याला कन्सोल करतो किंवा ज्याला सांत्वन देणाराचा पुत्र किंवा बोधपुत्र, ज्याला मराठीमध्ये बोधपुत्र म्हणून संबोधण्यात आलेले. तर याच्याविषयी आम्ही आज थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. आणि एक खूप महत्त्वाचं हे पात्र आहे प्रियानो प्रेषितांच्या कृत्यांमध्ये. आणि सुरुवातीच्या मंडळींमध्ये या मनुष्याने बर्नबासने खूप असं काम केलेलं आहे. आणि एक ख्रिस्ती जीवन कसं असावं याचं ज्वलंत उदाहरण जर आम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच आम्हाला बर्नबासचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर याच्याविषयी आम्ही थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत की एक उत्तम ख्रिस्ती जीवन आम्ही कशा रीतीने, जरी आम्ही पडद्यामध्ये नसलो किंवा पडद्यावर मुख्य सेंटर स्टेजवर नसलो तरी पडद्यामागून सुद्धा आम्ही देवाचं काम वेगवेगळ्या माध्यमातून करून घेऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बर्नबास आम्हाला करता येईल. तर बर्नबासविषयी आम्ही थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट, ही वॉज गिफ्टेड बाय द स्पिरिट ऑफ गॉड विथ द गिफ्ट ऑफ ॲन अपोस्टल. म्हणजे त्याला पवित्र आत्म्याचं दान होतं प्रियानो, आणि तो प्रेषितसुद्धा होता. त्याला पवित्र आत्म्याचं दान होतं जे देवापासून त्याला प्राप्त झालेलं होतं, आणि तो प्रेषितसुद्धा होता. प्रेषितांची कृत्य 14वा अध्याय 14 वचन आणि इफिस्कारास पत्र 4था अध्याय 11 वचनामध्ये आम्हाला याचा संदर्भ सापडतो की ही वॉज अ गिफ्टेड ऑफ होली स्पिरिट बाय गिवन गॉड. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ही वॉज टोटली कमिटेड टू क्राइस्ट अँड टू हेल्पिंग अदर्स इवन टू द पॉईंट ऑफ सेलिंग लँड टू हेल्प ॲक्ट्स. म्हणजे प्रियानो अशा रीतीचं त्याचं जीवन होतं की तो पूर्ण रीतीने ख्रिस्ताला समर्पित झालेला होता. ही वॉज टोटली कमिटेड टू क्राइस्ट, आणि त्याच्यासाठी ख्रिस्ताला पूर्ण समर्पित जीवन तो जगत होता. त्याच्यामुळे त्याने आपल्या स्वतःचं जमीनसुद्धा प्रेषितांच्या चरणापाशी आणून समर्पित केलेली. जर आम्ही पाहतो त्याची शेतजमीन होती ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणापाशी ठेवले. म्हणजे या ठिकाणी संपूर्ण रीतीने तन मन धनाने त्याने ख्रिस्ताला स्वतःला समर्पित केलं होतं. तिसरी गोष्ट, he stood up and defended Paul before the early believers who forced Paul because Paul had been a spy and had persecuted the church. अशा रीतीने प्रियानो तो पौलाला डिफेंड करण्यासाठी, म्हणजे पौलाचं समर्थन करण्यासाठी तो इतरांच्या विरुद्ध गेला. आणि या ठिकाणी पौलाच्या पाठीमागे तो खंबीरपणे उभा राहिला. आणि सुरुवातीच्या मंडळीला त्याने सांगितलं की नाही, पौल आता पूर्वीचा शॉल राहिला नाही, जो एक
गुप्तहेर होता की जो लोकांचा छळ करत होता, परंतु तो आता तसा न राहता आता तो बदललेला मनुष्य आहे. आता तो शौलाचा पॉल झालेला. याच्यासाठी तो चर्च विरुद्ध गेला आणि चर्चला त्याने पुरावा दिला की पॉल आता हा बदललेला मनुष्य आहे. जर प्रेषितांचे कृत्य 9वा अध्याय 26 ते 27 मध्ये आम्हाला पाहावयास भेटतं की तो पौलाच्या मागे खंबीरपणे उभा राहिला आणि प्रेषितांना सांगितलं की तो पॉल आता हा पूर्ण रीतीने बदललेला मनुष्य आहे. त्याच्यानंतर प्रियानो, आम्हाला पुढची गोष्ट बर्नबासविषयी जाणून घ्यायची आहे. ती म्हणजे प्रेषितांचे कृत्य 11वा अध्याय आणि 22च्या पुढे असं लिहिलेलं आहे की या ठिकाणी त्याने he was sent forth by the church to exhort believers in the first known Gentile church. या ठिकाणी बर्नबासला प्रेषितांनी पाठवलं यासाठी की त्याने विधर्म्यांमध्ये जावं आणि या ठिकाणी त्या ठिकाणी देवाचं गौरव करावं, की देवाची शुभवर्तमान किंवा देवाची सुवार्ता त्या ठिकाणी विधर्म्यांना सांगण्यासाठी या ठिकाणी बर्नबासची निवड करण्यात आलेली. प्रेषितांचे कृत्य 11वा अध्याय 22वा वचन. त्याला अंतोकिया या ठिकाणी पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी त्याची सुवार्ता गाजवावी, देवाचं वचन गाजवावं यासाठी बर्नबासची नेमणूक करण्यात आलेली. त्याच्यानंतर प्रियानो, आम्हाला पुढे पाहावयास भेटतं की त्याची इच्छा होती, बर्नबासची इच्छा होती की पॉल हा माझा सहाय्यक बनून त्याने माझ्याबरोबर देवाची सुवार्ता गाजवावी आणि ते पौलाने केलेले. प्रेषितांचे कृत्य 11वा अध्याय 25 आणि 26. आणि या ठिकाणी अंतोकिया या ठिकाणी सध्या त्याने पौलाला घेऊन गेलेला आहे. म्हणजे पॉल वॉज फॉलोईंग बर्नबास. सुरुवातीला बर्नबासच्या बरोबर पौलाने देवाची शुभवर्तमान गाजवलेले. तर अशा रीतीने प्रियानो, आम्हाला पाहावयास भेटतं की एक पौलाला ख्रिस्तामध्ये आणण्यामागे किंवा जरी तो परिवर्तन झाल्यानंतर मंडळीमध्ये सामावून घेण्यामध्ये बर्नबासचा एक महत्त्वपूर्ण रोल होता. ही वॉज द मेन फोर्स बिहाइंड पॉल टू ब्रिंग इन द फ्री फोल्ड किंवा मेन फोल्ड ऑफ द ख्रिश्चनिटी. आणि बर्नबासनं आपलं काम चोखपणे बजावलेले. म्हणजे ही वॉज सॉट आफ्टर पॉल वॉन्टिंग पॉल टू सर्व ॲज हिज असोसिएट. म्हणजे पॉलनी त्याचं असोसिएट म्हणजे त्याच्याबरोबर सहकारी म्हणून काम करावं अशी त्याची इच्छा होती. पौलाने ते केलेले. त्याच्यानंतर प्रियानो, आम्हाला 6वी गोष्ट बर्नबास संदर्भात जाणून घ्यायची आहे. ती म्हणजे त्याने पौलाबरोबर काम केलेले. ही सर्व्ड विथ पॉल. पौलाबरोबर त्याने सुवार्ता प्रसाराचं काम आशिया मायनर, युरोपमध्ये आणि इस्रायलमध्ये केलेले. प्रेषितांचे कृत्य 11वा अध्याय 30वा वचन, प्रेषितांचे कृत्य 12वा अध्याय 25वा वचन, प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय 2रं वचन ते 15वा अध्याय 40व्या वचनामध्ये बर्नबासविषयी आम्हाला थोडक्यामध्ये जाणून घेता येतं की बर्नबास आणि पॉल हे सुवार्ता कार्यामध्ये सहकारी होते. त्याच्यानंतर याच्याविषयी बर्नबासविषयी 7वी गोष्ट आम्हाला समजती. ही वॉज अ फर्स्ट मिशनरी. ही वॉज अ फर्स्ट मिशनरी. हा पहिला सुवार्तिक होता की ज्याला मंडळीने सुवार्ता सांगण्यासाठी रवानगी केली, ज्याची रवानगी केली. त्याच्याबरोबर त्याचा सहकारी होता संत पॉल. म्हणजे पॉल आणि बर्नबास हे दोघं असे होते की ज्यांना सुवार्ता कार्य करण्यासाठी मंडळींनी रवानगी केली, त्यांची पाठवणूक केली. जर आम्ही अंतोकियातील मंडळीचा अभ्यास केला, आपण कालांतराने आता प्रेषितांच्या कृत्याचा अभ्यास करतो, तर अंतोकियातील मंडळीचा सुद्धा आपण अभ्यास करूया. त्याच्यामध्ये आपण सविस्तर पाहूया. जर प्रेषितांचे कृत्य 13वा अध्याय 2 आणि 3 जर आम्ही वाचलं तर तेथील 5 जण जे प्रार्थनेमध्ये होते त्यांनी ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावर आला, शौल आणि बर्नबासला वेगळं केलं आणि बर्नबास हा पहिला मिशनरी म्हणून आमच्यासमोर प्रकट होत आहे. 8वी गोष्ट बर्नबास संदर्भात पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, ही डिसायपल जॉन मार्क. जॉन मार्कची घडवणूक ही बर्नबासनी केलेली. प्रेषितांचे कृत्य 12वा अध्याय 25वा वचन, प्रेषितांचे कृत्य 15वा अध्याय 37 ते 40 याच्यामध्ये आम्हाला पाहावयास भेटतं की बर्नबासने जॉन मार्क, ज्याने मार्क कृत शुभवर्तमान लिहिलेलं आहे, म्हणजे
पेत्र सांगत होता आणि मार्क लिहित होता. मार्क हा पेत्राचा भाचा सुद्धा होता, परंतु त्याची घडवणूक कोणी केलेली आहे? तर बर्नबसनी केलेली. म्हणजे बर्नबस वॉज अ फोर्स बिहाइंड मार्क ॲज वेल ॲज पॉल. या दोघांना ख्रिस्तामध्ये उचलण्याचं काम बर्नबसनी केलेले. 9वी गोष्ट बर्नबसविषयी सांगण्यात आलेली आहे. ही वॉज कॉल्ड अपॉन टू डिफेंड जेंटाईल सॅल्वेशन बिफोर द जेरुसलेम काउन्सिल. प्रेषितांची कृत्य 15वा अध्याय 2रं वचन आणि 12 वचन. बर्नबस या ठिकाणी बोलवण्याचं पाचारण यासाठी झालेलं आहे. येरुशलेममध्ये भरलेल्या पहिल्या काउन्सिलमध्ये, फर्स्ट काउन्सिल वॉज हेल्ड इन जेरुसलेम, आणि त्या काउन्सिलमध्ये यहुदी इतर लोकांचं म्हणजे विधर्मी लोकांचं सुद्धा तारण आहे हे सांगण्यासाठी बर्नबसला बोलवण्यात आलं ॲज अ साक्षीदार. ही वॉज कॉल्ड ॲज अ विटनेस टू प्रोक्लेम दॅट सॅल्वेशन इज ऑल्सो फॉर द जेंटाइल्स. यहुदी तर लोकांचं सुद्धा तारण आहे हे सांगण्यासाठी बर्नबसला पहिल्या काउन्सिलमध्ये जी येरुशलेममध्ये घडली होती त्या काउन्सिलला डिफेंड करण्यासाठी बोलवण्यात आलेले. त्याच्यानंतर प्रियानो, कधीकधी आम्ही देवामध्ये खूप डीप रूटेड आहोत असं जाणून स्वतःविषयी बूस्टिंग करू नका. बर्नबस आम्हाला दाखवून देतं, कारण की त्याचं पाऊलबरोबर भांडण झालेलं होतं आणि तो पाऊलापासून वेगळा सुद्धा झाला. प्रेषितांचे कृत्य 15वा अध्याय 36 ते 40 सांगतं की पाऊलाबरोबर त्याचे डिस्प्यूट झाले. काही गोष्टीमुळे त्याचं आणि पाऊलाचं पटलं नाही. पाऊल आणि बर्नबस वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गाने गेले आणि त्यांनी देवाची सेवा कार्य केलं. म्हणजे कधीकधी सैतान आम्हाला आमच्या सहकार्याबरोबर सुद्धा भांडणं करावयास भाग पाडतो. बर्नबासच्या बाबतीत ते घडलेले. पुढे जाऊन आम्हाला गलतीकारासपत्र 2रा अध्याय 11 ते 13 वाचा. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, 11वा पॉईंट मी सांगत आहे बर्नबासविषयी. गलतीकारासपत्र 2रा अध्याय 11 ते 13 मध्ये तो त्याचं ब्लॅक स्लायडिंग झालेले, म्हणजे तो देवापासून दूर गेलेला आहे. ड्रिफ्टेड अवे फॉर अ ब्रीफ पिरियड. काही काळासाठी प्रियानो तो देवापासून मागं गेलेला आहे, देवाच्या वचनापासून मागं पळाला. ब्लॅक स्लायडिंग म्हणतात ना, म्हणजे पडला. त्याचं कशामुळे पडला ते लिहिलेलं नाही आहे, परंतु तो देवापासून दूर गेला. काही काळासाठी तो देवापासून दूर गेला, परंतु परमेश्वराची कृपा बर्नबसवर होती. जरी तो काही काळासाठी देवापासून दूर गेला तरी या ठिकाणी देवाने परत त्याला देवामध्ये आणलं. या ठिकाणी संत पॉल त्याची साक्ष देत आहे. 1 कोरिन्थीकरासपत्र 9वा अध्याय 6व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की बर्नबस सारखं आम्ही जीवन जगावं. संत पॉल या ठिकाणी करंथ येथील मंडळीस एक्झाम्पल कोणाचं देत आहे? बर्नबसचं, की तुम्ही कशा रीतीचं चांगलं जीवन जगू शकता. तर वी शुड बी अ टेस्टमनी टू अदर्स, आणि आमची साक्ष इतरांनी देणं गरजेचं आहे. पौल बर्नबसची साक्ष देते की बर्नबस सारखं जीवन जगा. आणि शेवटचं गोष्ट प्रियानो 13वी, या ठिकाणी बर्नबस हा जॉन द मार्क म्हणजे मार्क शुभवर्तमान लिहिलेला जॉन मार्कचा कझन होता, म्हणजे चुलत भाऊ होता. अशा रीतीने प्रियानो एक मनुष्य ज्याच्याविषयी आम्हाला प्रेषितांचे कृत्य आणि इतर पत्रामध्ये थोडक्यामध्ये तुकड्यांमध्ये जाणून घेण्याचा योग येतो. परंतु असा मनुष्य की ज्याने खूप काम केलं, परंतु काही लोक फ्रंटला येत नाही, गपचूप काम करणारे असतात. त्याच्यामध्ये बर्नबसची नक्कीच नोंद घेता येईल. परंतु हा बर्नबस पौलाला देवामध्ये आणण्यास, म्हणजे जरी तो देवामध्ये होता तरी त्याच्या वतीने प्रेषितांच्या समोर डिफेंड करण्यासाठी बर्नबस तयार झाला, ज्याने आपलं सर्वस्व विकलं आणि देवाच्या चरणी समर्पित केलं. या ठिकाणी ही वॉज अ फर्स्ट मिशनरी. अंतोकियातील मंडळी, जी पहिली मंडळी ज्यांना प्रथम ख्रिस्तीय नाव देण्यात आलं, त्या मंडळीमध्ये हा प्रार्थना करत होता. असा बर्नबस वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक आमच्यासमोर येतात प्रियानो, परंतु पवित्र शास्त्रामध्ये त्याचं बारकाईने वर्णन नाही आहे.
तरीसुद्धा आम्हाला जे काही भेटलं आहे त्याच्यातून आम्हाला दिसून येतं की त्याचे 11 गुणधर्म मी तुम्हाला सांगितले. अजून एक सांगतो प्रियानो, 12वा. पुष्कळ हिस्टॉरियन्स किंवा इतिहासकार सांगतात की इब्री लोकांचं पत्र हे बर्नबसने लिहिलेले आणि त्याला पुष्कळ पुरावेसुद्धा आहेत. त्याच्यामध्ये मी आता डिटेल जात नाही आहे. आणि या ठिकाणी असा हा बर्नबस सर्वांगाने परिपूर्ण होता, तरी फ्रंट स्टेजला न राहता बॅक स्टेजला राहून त्याने देवाचं काम केलं आणि त्याचं काम देवाने स्वर्गामध्ये मान्य केलं. आज परमेश्वर आमच्याकडे सुद्धा पाहत आहे. प्रत्येकाला वेगवेगळे ज्ञान दिलेले, प्रत्येकाला वेगवेगळे क्वालिटीज दिलेले आहेत, प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण लपलेले आहेत. त्या गुणाचा उपयोग आज आम्ही देवाच्या गौरवासाठी, देवाच्या राज्याच्या वाढीसाठी करतोय का, हे महत्त्वाचं. आज बर्नबस आम्हाला या गोष्टी शिकवत आहे प्रियानो. त्याच्यावर आपण मनन चिंतन करूया आणि आम्हाला जे देवाने दिलेले ते देवाच्या सेवेसाठी, देवाच्या राज्याच्या वाढीसाठी येणाऱ्या दिवसात आपण वापरण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वर करो तुमच्याबरोबर देवाचा आत्मा सदैव राहून त्या आत्म्याद्वारे तुम्ही त्याची सुवार्ता या भूतलावर पोहोचवण्याचं एक माध्यम बनव, हीच मी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. आमेन.